आली पाहिजे, तर रोज नवीन 5 लोकांना आपण वंचिताकडे समजून सांगितलं पाहिजे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यापुढे मी आपले विचार मांडण्यासाठी या मंचावर आमंत्रित करते सिद्धार्थ मोकाळे साहेब, उपाध्यक्ष तथा प्रवक्ता आहे ते. जरा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वांचे नावं घेण्यात वेळ खूप होईल आणि आता वेळेची मर्यादा आहे. आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांना ऐकायचं आहे, रेखाताईंना ऐकायचं आहे. त्यामुळं अवघ्या 2 मिनिटात मी माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे. ही अटीतटीची लढाई आहे आणि हा वेळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे. माझ्या आधी बोलताना बाबासाहेबांचं एक वाक्य या ठिकाणी माझ्या सहकार्यानं सांगितलं की निवडणुकीचा दिवस हा तुमच्यासाठी जगण्या मरण्याचा दिवस आहे. आज निवडणूक अजून जाहीर झालेली नाही आहे, मात्र प्रत्येक दिवस इथल्या वंचित बहुजन घटकासाठी हा जगण्या मरण्याचा प्रश्नाचा दिवस झालेला आहे. त्याचं गांभीर्य, त्याचं भान आपल्या सगळ्यांना आहे आणि ते भान राखून इथल्या महाराष्ट्रातल्या वंचित, शोषित, पीडित, दलित, आदिवासी सर्व अल्पसंख्याक समूहाने निर्णय घेतला आणि गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडीचं जे वादळ या ठिकाणी महाराष्ट्रात उभा राहिलेलं आहे ते पेटतं ठेवलं, धगधगतं ठेवलं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात एकवटलेला हा वंचित समाज अशी 5 बोटांची एक मूठ करावी अशी वज्रमूठ म्हणून 5 वर्षापासून या ठिकाणी मांड ठोकून महाराष्ट्राच्या या राजकीय मैदानात उभा आहे. याचा धसका इथल्या सरसकट सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी घेतलेला आहे. मी इथे कसलंच आवड निवड करत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, याचा धसका या महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी घेतलेला आहे. यात आवडा निवडायला कोणी नाहीये. त्यामुळे धसका घेतलेले हे सगळेचे सगळे पक्ष प्रयत्न हा करतात की एकतर हा वंचितांचा जो काही सैलाब बाळासाहेबांनी उभा केलेला आहे याला रोखता कसं येईल, किंवा याला वापरून तरी कसं घेता येईल, किंवा याला वेगळं वळण कसं देता येईल. कारण यांना वर्षानुवर्ष यांच्या घराण्यात असलेली, यांच्या हातात असलेली सत्ता ही इथल्या शोषित, वंचित, पीडितांच्या हातात द्यायची नाहीये. त्यामुळे आपल्या मतावर डोळा असलेले असोत किंवा आपल्या हक्क अधिकारांचं हनन करणारे सत्ताधीश असोत, या सगळ्या राजकीय पक्षांपासून आपल्याला सावध राहावं लागणार आहे. डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावं लागणार आहे. प्रत्येक दिवशी हजारो कोटी रुपये माध्यमांमध्ये घातलेले, मीडियामधून वेगवेगळ्या वावड्या उठवणारे, वंचितांचं राजकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे, या सगळ्यांना आपल्याला ओळखावं लागेल. यांच्या अंतस्थ हेतू ओळखावे लागतील आणि ज्या हेतूने, ज्या प्रेरणेने बाळासाहेबांनी हा लढा उभा केलेला आहे तो हेतू इथल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागणार आहे. ते प्रचाराचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आपल्या हातामध्ये कुठलं मोठं चॅनल नाही, कुठलं न्यूजपेपर नाही, कुठला रेडिओ नाही. रस्त्यावरचे मोठे मोठे होर्डिंग फ्लेक्स आपण विकत घेऊ शकत नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, पुरोगामी असल्याचा टेंबा मिरवणारे पत्रकार आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या बाजूने बोलणारे फार कमी आणि मोजके माणसं तुम्हाला दिसतील. जे प्रामाणिक आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की जे आपल्या बाजूने माध्यमांमध्ये बोलताना दिसतात. बाकी विकल्या गेलेला मीडिया हा जो त्यांचा शेठजी सांगतो पैसा टाकणारा, त्या पद्धतीने बातम्या चालवतात. वंचितांचं हे राजकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याच्या विरोधात तुम्ही आम्ही जो सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतो, दर दिवशी यांचं खोटं आपण उघडं पाडतो, नागडं करतो यांना, दुसऱ्या दिवशी हे पुन्हा नवीन खोटं घेऊन आपल्या समोर येतात. मात्र यांच्याकडे किती मोठे मीडिया हाऊसेस असले, विकल्या गेलेले पत्रकार, संपादक असले, तरी माझा विश्वास हा या ठिकाणी मैदानात बसलेल्या आंबेडकरी तरुणांवरती, आंबेडकरी समाजावरती आहे. ज्या काळात कुणीच नव्हतं पाठीशी, एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक हाती लढा दिला आणि हा 85% बहुजन समाज या ठिकाणी राजकारणाच्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आणून बसवला. आज पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही चालवणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा सगळा वंचित बहुजन समाज जागा केला.
आणि आज पुन्हा एकदा आपण ही आपली हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. मात्र बातम्या देताना खोट्या बातम्या दिल्या जातात, बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही चॅनलला फोन करून सांगतो की तुमची बातमी चुकीची आहे, खोटी आहे, ती बातमी थांबवा. तरी सुद्धा 12-12, 24-24 तास बातम्या थांबवल्या जात नाही. त्याच बातम्या रिपीट दाखवल्या जातात. कारण यांचे मालक वर बसलेले आहेत आणि त्या मालकांचा एक शेठ दिल्लीत बसलेला आहे. त्यामुळे शेठ जी म्हणेल तसं मालक करतात आणि मालक म्हणेल तसं खालचे पत्रकार करतात. या पद्धतीचा जर का मीडियाचा आपल्याबद्दलचा रवैया असेल तर तुम्हाला आणि मला आपल्या स्वतःचा मीडिया बनावा लागणार आहे. बाळासाहेब जे म्हणतात की माझा मीडिया हा माझा कार्यकर्ता आहे, दुसरा कुठल्या मीडियाची मला गरज नाही. त्यामुळे लक्षात घ्या की आजही आपल्यालाच आपला प्रचार करावा लागणार आहे आणि माध्यमांमध्ये जे थोडे बहुत इमानदारीनं काम करणारे आणि पत्रकारितेला जागणारे खरे पत्रकार आहेत, त्यांच्या सोबतीनं आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे. मी फार वेळ घेत नाही, आज वेळ कमी आहे, आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचं आहे. त्यामुळे फक्त इतकं सांगतो की कुठल्याही प्रकारच्या बदनामीच्या मोहिमा चालू द्या, कुठल्याही प्रकारच्या बातम्या चालू द्या, कसलंही घाणेरडं राजकारण यांना करू द्या. कालही आंबेडकर यांना पुरून उरले होते, आजही आंबेडकर यांना पुरून उरेल आणि या वंचित बहुजनांना सत्तेत घेऊन जाईल. इतकं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यापुढे मी आमंत्रित करते अनिल जाधव, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना विनंती